राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरु रघुनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामुरिष्टं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेरही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वै ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदि करण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारून आता। विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 8वा। 7व्या परिच्छेदामध्ये श्री गुरूंनी त्याच्या शंकेचं सोपपतिक उत्तर दिलं। सोपपतिक उत्तर म्हणजेच त्याला क्रमशः उत्तर म्हणतात। सोपपतिक, जसं जिना चढता वेळेस एक एक पायरी जाऊन ओलांडून चढून वरी जावं लागतं, त्या जिन्याला सोपान असं म्हणतात। पायऱ्याला काय म्हणतात? सोपान। तसं क्रमवार उत्तर दिलं। पण त्याचा प्रश्न काय होता, जर
स्वप्नातल्या पुत्र, माता आणि पिता, माता पिता आणि पुत्र यांची उत्पत्ती ही युगपतच जर मानली, एकदाच जर मानली, म्हणजेच त्या ठिकाणी त्या पुत्राला माता पिता हे कारण होऊ शकत नाहीत. एकदाच मानल्यावर प्रतीतीला येत आहे, पण वास्तविक विचार करून जर बघितलं तर ते माता पिता त्याचे कारण नाहीत. मग ते त्याचे कारण नाहीत तर मग कोण कारण त्या पुत्राला? असा सहजच त्याच्या ठिकाणी प्रश्न उत्पन्न झाला होता. मग गुरुजी म्हणाले होते की ते त्या ठिकाणी मात्या पित्याची प्रतीती येते बाबा, येत नाही असं नाही, प्रतीती येते, पण वास्तविक विचार करून जर बघितलं तर त्या ठिकाणी त्या मुलाचे आई बाप ते कारण नाहीत, त्याच्या उत्पत्तीला ते कारण नाहीत. मग आई बाप ही मिथ्या आणि पुत्र ही, मग मिथ्या आई बाप पुत्राच्या उत्पत्तीला कारण कसे होतील? कारण मिथ्या पदार्थ दुसऱ्या पदार्थाला उत्पन्न करू शकत नाही. मग आई बाप मिथ्या म्हणल्यावर पुत्रही मिथ्याच झाला. म्हणून त्या मुलाच्या उत्पत्तीला कारण स्वप्नातले आई बाप नाहीत. मग ते आई बाप त्याला कारण नाहीत त्याच्या उत्पत्तीला, तर मग कोण? आसनात कोण जे जे असतील ते असतील, आपल्याला काय करायचे त्याच्यावर? पण इथं शंकेचा छडा लावायचा आहे. शंकेला निवृत्त करायचं आहे आणि समाधानाला प्राप्त व्हायचंय. म्हणून त्या शंकेचं समाधान होणं गरजेचं होतं. म्हणून गुरुजी म्हणाले, बाबा तू म्हणतोस त्या पुत्राला कारण कोण? तर दोषासहित अविद्याचं तिच्या वाचून दुसरं कोणीच होऊ शकत नाही कारण, है की नाही? मग एकटी तीच आहे का कारण? अविद्याच कारण आहे का? दोषासहित अविद्या कारण. दोष काय आहे? निद्रा हा दोष आहे. मग ती अविद्या निद्रा दोषासहित पदार्थ उत्पत्तीला कारण असते. मग त्या स्वप्नस्थ असणाऱ्या पिता, पुत्र आणि माता या तिघांना कारण तीच आहे, तिच्या वाचून दुसरं कोणीही नाही. दोषासहित अविद्येपासून जे उत्पन्न होते त्याला कसं म्हणायचं? मग सत्य पदार्थ मानायचा का? त्याला मिथ्या पदार्थ म्हणतात. दोषानं युक्त अविद्यापासून जो पदार्थ उत्पन्न होतो त्याला मिथ्या निर्वचनीय पदार्थ म्हणतात. म्हणून स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या आहेत. स्वप्न पदार्थ मिथ्या का म्हणून आहे? तर दोषासहित अविद्या त्याला कारण आहे. मग ती काय कारण आहे? काय म्हणून कारण आहे? उपादान म्हणून कारण आहे. ती पदार्थाला उत्पन्न करणारी, पण त्या पदार्थाचं ज्ञान करून देते का ती? उत्पन्न करून देणारी जी अविद्या आहे ती अंतःकरणाच्या बाहेर मानली.
अंतःकरणाच्या बाहेर मानली आणि त्या उत्पन्न झालेल्या पदार्थाचं ज्ञान करून देणारी ही अविद्याच आहे, पण ती अंतःकरणातली मानली. पण ही अविद्या अंतःकरणातली साक्षी चैतन्याच्या आश्रितच राहती आणि पदार्थाला उत्पन्न करणारी ती ही चैतन्याच्याच आश्रित राहते, पण कुटस्थ चैतन्याच्या आश्रित राहते. कुटस्थ चैतन्य कुठे आहे? कूट असणाऱ्या म्हणजे मिथ्या असणाऱ्या पदार्थाच्या ठिकाणी जे चैतन्य आहे अधिष्ठान रूपानं ते कुटस्थ चैतन्य. मग त्या कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी असणारी अविद्या, आश्रित असणारी अविद्या, ती पदार्थाच्या उत्पत्तीला कारण आहे आणि त्या पदार्थाच्या ज्ञानाला कारण अंतःकरणोपय साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या. असा त्या ठिकाणी गुरुजींनी त्याला सविस्तरपणे याला म्हणतात सोपपतिक पद्धतीनं सांगणं. म्हणून स्वप्न पदार्थ सत्य नाहीत आणि मिथ्या स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान अंतःकरण किंवा साक्षात अविद्याच आहे. साक्षात अविद्याच मानावी लागेल ना आता स्वप्न पदार्थाला. मग अंतःकरणाचं जर उपादान मानलं, अंतःकरण हे जर उपादान मानलं तर चैतन्य कोणचं मानायचं अधिष्ठान आहे का नाही? आणि अविद्या जर उपादान मानली तर कशाला उपादान? स्वप्नस्थ पदार्थांना. स्वप्नस्थ पदार्थांना अंतःकरण जर मानलं उपादान कारण तर साक्षी चैतन्य अधिष्ठान मानावं लागल. याच्यावरच पुढे शंका आहे बरं का. आणि अविद्या जर उपादान कारण मानली तर ब्रह्मचैतन्य अधिष्ठान कारण मानावं लागेल, है का नाही? मग इथं अधिष्ठान दोन व्हायले तर अंतःकरणोपय साक्षी चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. मग हे दोन चैतन्यामध्ये भेद आहे का? जे अंतःकरणोपय साक्षी चैतन्य आहे ते सदा ब्रह्मरूपच आहे, साक्षी ब्रह्मरूपच आहे. त्याला साक्षी साक्षी कोण म्हणावं लागायले? हे अंतःकरणाचा साक्षी झालाय ना, अंतःकरणाचा साक्षी. अंतःकरणात काय काय ज्ञान व्हायलेत ते त्याच्यापासून त्या ज्ञानाला अधिष्ठान तो आहे, म्हणून त्याला साक्षी म्हणावं लागायले, है का नाही? तुम्ही जर आकाशातून कुरकुंजाची जर धार जात असेल आणि ती जर नेत्राद्वारे अंतःकरण वृत्तीच्या योगाने चिदाभासानं पाहिली आणि त्याला ज्ञान झालं, कुरकुंजाची रांग चालली. कोणी पाहिली? कशानं पाहिली? अंतःकरण वृत्तीनं. अंतःकरण वृत्ती कशातून बाहेर निघाली? आहे का नाही? इंद्रियाद्वारा बाहेर निघून तिनं आकाशाकड ज्या वेळेस गेली आकाशामध्ये वृत्ती, त्यावेळेस तिला काय दिसलं? त्या वृत्तीला दिसलं का वृत्तीतल्या ज्ञान कोणाला होतंय? है का नाही? मग ते ज्ञान चिदाभासाला व्हायले. चिदाभास म्हणतोय मी आकाशामध्ये कुरकुंजा चाललेल्या पाहिलो. कोण म्हणतंय? चिदाभास म्हणतो. आणि याचा साक्षी कोण आहे?
हे पाहिलो आहे याचा साक्षी कोण आहे? चिदाभासाला जे ज्ञान व्हायला याचा साक्षी साक्षी आहे चैतन्य, ज्याचा अंतकरणाशी काही संबंध नाही, फक्त साक्षी झालाय. भांडणात काही संबंध नाही, फक्त भांडणं बघितली. चिदाभास काय ज्ञान करून घ्यायला हे ज्याला माहित आहे. आकाशात काय ज्ञान व्हायले, कशाचं ज्ञान व्हायले, याचा जो साक्षी आहे तो साक्षी. आणि हा चिदाभास तर परावर्तित आहे. परावर्तित झालेलं काय हे? कोणाचा प्रकाश आहे हा? साक्षीचाच आहे ना. म्हणून साक्षी त्या ठिकाणी काय व्हायलाय? साक्षी व्हायलाय. जे द्रष्टा आहे का तोच साक्षी आहे. तो द्रष्टा झालाय म्हणून साक्षी आहे. द्रष्टा जर नसता झाला तर तो द्रष्टा कोण? साक्षीच आहे. आणि साक्षी कसा आहे मग? ब्रह्मरूपच आहे का नाही? मग हे ज्ञान कोणाला व्हायले तर द्रष्ट्याला व्हायले. तर मग साक्षी द्रष्टा का झाला? साक्षी द्रष्टा का झाला? त्या द्रष्ट्याला दृश्य प्रतीतीला आलं. द्रष्ट्याला दृश्य प्रतीतीला आलं. आकाशातल्या घारी, आकाशातल्या करकुंज्या हे दृश्य त्यानं पाहिलं. कशाच्या साधनानं पाहिलं? द्रष्ट्याला जे ज्ञान व्हालंय ते कशानं ज्ञान व्हालंय? नेत्राद्वारा तर व्हायले, वृत्ती गेली तिथून. कारण दृष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी आहे. जे दर्शन जे व्हालंय हे दर्शन कुणाला व्हालंय? द्रष्ट्याला व्हालंय, है का नाही? आणि मग जे दर्शन व्हायले हे कशानं? दृश्यानं व्हायले. दृश्य दर्शनाला पावायले. दर्शन कशाचं व्हायले? घारीचं, कुरकुंजाचं दर्शन व्हायलंय, है का नाही? आणि त्या दर्शनाचा द्रष्टा कोण आहे? साक्षी. द्रष्टा कोण आहे? पण ते जो पर्यंत साक्षी द्रष्टा व्हालाय, जोपर्यंत पाहायलाय तोवर तो साक्षी कोण? द्रष्टा. तोवर तो साक्षी द्रष्टा. आणि जर तो द्रष्टा दृश्य पाहत नसेल, जर क्रिया जर होत नसेल तर तो साक्षी रूपानं राहणार, है का नाही? तो द्रष्टाच काय होणार मग? हा. मग जीव चैतन्यानं जे जीव झालेत त्या जीवानं मी द्रष्टा आहे असं जाणायला काय हरकत आहे का? कारण तो चिदाभासच कोण आहे? द्रष्टा आहे. चिदाभासच कोण आहे? कोणाला कळायलंय? त्या जीवालाच कळायले ना. पण आता ते शास्त्र म्हणतंय ते जीव जीव नाही. आम्ही थोडेच येडे येत त्या जीवाला जीव म्हणायला. तो जीव कोण आहे? द्रष्टा आहे ना, पाहणारा. म्हणून जीव द्रष्टा आहे. आणि ते द्रष्टा कवर? जोपर्यंत जाणायलाय तोवरच आहे द्रष्टा. आणि ते जाणणं त्याचं संपलं, मग झोपीमध्ये जाणणं आहे का काही? मग तोच द्रष्टा झोपीमध्ये साक्षी आहे का नाही? म्हणून हे सगळं साक्षीच आहे.
हे जे जाणायले ते कोण जाणते? मग मग हे सगळे साक्षी भाष्यच पदार्थ येतो. स्वप्नातले काय है का नाही, हे साक्षी भाष्यच येत. पण त्याच्यामध्ये समजण्यासाठी थोडाफार कुठे कुठे फरक केलेला आहे का नाही. पुढे येणारच आहे ते. मग हा साक्षी ब्रह्मरूपच आहे का नाही. मग अविद्या जर उपाधी मानलं तर ही अविद्या उपाधी कोणाची आहे? अविद्या काय आणि माया काय. मग ही उपाधी ईश्वर चैतन्याची आहे का नाही. म्हणून ते ईश्वर चैतन्य ब्रह्मरूपच आहे का नाही. म्हणून अविद्या जर उपादान मानलं तर अधिष्ठान कोण मानायचं? मग ब्रह्मचैतन्यच आहे का नाही. आता मायामध्ये जे ईश्वरत्व आलं आहे, मायामध्ये जे चैतन्याला ईश्वरत्व आलंय, ते ईश्वरत्व कोणाचं आहे? ब्रह्माचंच आहे ना ते, आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी अधिष्ठान काय मानावं लागल? ब्रह्मच मानावं लागेल. म्हणून जगताला अधिष्ठान काय मानते? तर ब्रह्मच मानते. आणि मग स्वप्नस्थ पदार्थ काय, याला सुद्धा त्या न्यायानं जर बघत गेलं तर ते ब्रह्मच काय झालंय? ईश्वर झाले, है का नाही. आणि ते ईश्वरच काय झालंय? कुटस्थ चैतन्य झाले. आणि ते कुटस्थ चैतन्यच काय झालंय? साक्षी चैतन्य झाले. आणि तो साक्षीच काय झालाय? द्रष्टा झालाय. आणि तो द्रष्टाच कोण झालाय? जीव, है का नाही. हे फक्त त्या उपाधी भेदाने याचे नाव वेगवेगळे, पण चैतन्य एकच आहे. सगळं चैतन्य एकच आहे. मग त्या ठिकाणी गुरुजींना असं सांगितलं होतं की ब्रह्मचैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. मग त्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य हे स्वप्नाचे अधिष्ठान का सांगितलंय? अंतःकरण सांगायला पाहिजे होतं, पण ते म्हणले ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे का नाही. म्हणजे स्वप्न हे अंतःकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम आहे. शेवटी काय म्हणले? मग स्वप्न हे कोणाचा परिणाम आहे? मग हा, अंतःकरणाचा माना किंवा अविद्येचा माना, त्याचा परिणाम म्हणजे जगत आहे का नाही. आणि साक्षी किंवा ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे असं सांगितल्याबरोबर आता हे सिद्धांत करून दिला का नाही? आता काय राहिलं का बरं ज्ञान बाकी? पण शंका जर नाही केली तर त्याला तर्कदृष्टी कोण म्हणे? तर्कदृष्टी. कारण तर्काची ही जर दृष्टी पाहिली तर तिला नाना प्रकारच्या शाखा फुटतात, त्यालाच तर तर्क म्हणतात. म्हणून त्याच्यावरही अशी शंका कशी होते पहा. 8वा परिच्छेद आहे, त्या परिच्छेदाचं काय नाव आहे पहा. जागृत पदार्थाला व्यावहारिक सत्यत्व. जागृत पदार्थाला कोणतं सत्यत्व दिलंय? व्यावहारिक सत्यत्व दिलंय. व्यावहारिकत्वही दिलंय आणि सत्यत्वही दिलंय. कुणाला? जागृतीतल्या पदार्थांना. म्हणजे आता आपल्याला जे दिसायले. हा, आणि
स्वप्न पदार्थास प्रातिभाषिक सत्यत्व जर दिलं तर काय बिघडायले? अशी त्या शिष्याला शंका व्हायली. जसं तुम्ही व्यावहारिक पदार्थाला जागृतीतल्या सत्यत्व द्यायलात ना. कोणतं सत्यत्व द्यायलात? पारमार्थिक तर द्यायनात ना, व्यावहारिक सत्यत्व द्यायला. मग स्वप्न पदार्थांनाही प्रातिभाषिक सत्यत्व द्या. प्रातिभाषिक आणि पुन्हा सत्यत्व. आता प्रातिभाषिक सत्य कसं होईल? त्याचं म्हणणं आहे मी खरा खोटा आहे असं म्हणायला काय हरकत आहे? मग याविषयी शंका व समाधान. तो म्हणतो महाराज, ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान आहे, कोण्या पक्षात आहे ब्रह्मचैतन्य अधिष्ठान? आताच दोन पक्ष सांगितले. हाय, अविद्या एक आणि अंतःकरण एक, है का नाही? उपादान कारण हे पक्ष आहे. मग ज्या पक्षात ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे, म्हणजेच अविद्याच्या पक्षामध्ये जर उपादान कारण अविद्या मानली तर त्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य अधिष्ठान मानावं लागतं. मग त्या पक्षामध्ये, त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती होणार नाही ना. कशाची निवृत्ती? स्वप्नाची. ज्यानं स्वप्न पदार्थ प्रतीतीला यायले त्याचं उपादान कारण जर अविद्या मानली तर त्याचं अधिष्ठान कारण कोण आहे? ब्रह्मचैतन्य. मग जर स्वप्नाची निवृत्ती करायची असेल तर ते स्वप्न निवृत्त करण्यासाठी त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागतं ना. मग त्याचं अधिष्ठान काय आहे? मग ब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय स्वप्नाची निवृत्ती आहे का नाही? कारण अधिष्ठान ज्ञानानं काय होतंय? आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती होती. कामून आद्यस्थ पदार्थ ज्याच्या अज्ञानानं भासायला त्याचंच ज्ञान व्हावं लागतं. कारण ज्याच्या अज्ञानानं जे प्रतीतीला येतं त्याच्याच ज्ञानानं ते निवृत्त होता असा नियम आहे. मग जर ब्रह्माच्या ज्ञाना वाचून, अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून स्वप्नाची जर निवृत्ती होत नसेल, अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही, आणि तुम्ही तर काय म्हणता? स्वप्नाची निवृत्ती, स्वप्न पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते असा तुमचा नियम आहे ना. मग तिथं ब्रह्मज्ञानच व्हायला पाहिजे. मग जाग झालं की स्वप्नाची निवृत्ती कशी काय होती? होती का नाही? आणि मग कशी होती? अधिष्ठान ज्ञाना वाचून व्हाली का नाही? आणि मग ज्याचे ज्याचे स्वप्न पडलेले हे संपले, जागे झाले, मग ते सगळे ब्रह्मज्ञानीच म्हणावं लागते. कारण स्वप्न राहिलं नाही ना. मग पण त्याचं तसं म्हणणं आहे.
अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही असा नियम आहे तुमचा. मग स्वप्न पदार्थाच्या निवृत्तीसाठी त्या स्वप्नस्थ पदार्थाच्या अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागेल. आणि दुसरी एक अशी माझी शंका आहे आता, जसे स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्म आहे आणि उपादान कारण अविद्या आहे, तसेच वेदांताच्या सिद्धांतामध्ये तुम्ही सांगितलंय की जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचे हे अधिष्ठान ब्रह्म. तुमच्या सिद्धांतात काय आहे? जागृतीतील पदार्थाला अधिष्ठान काय आहे का नाही? आणि उपादान कारण अविद्याच आहे. मग तसं स्वप्नस्थ पदार्थालाही अधिष्ठान काय आहे? ब्रह्मच आहे. आणि उपादान कारण मग काय फरक पडायला दोन्ही पदार्थामध्ये? उत्पत्तीत काय फरक पडायलाय का? कारण तेच आहे, उपादान कारण तेच आहे, अधिष्ठान कारण बी तेच आहे. मग उगाच स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या आणि जागृतीतले पदार्थ सत्य कोण म्हणायचं? अशी त्यानं पुन्हा दुसरी शंका केली, शंकात शंका. मग वेदांताच्या सिद्धांतामध्ये जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचे हे अधिष्ठान ब्रह्म आहे आणि उपादान कारण अविद्याच आहे. मग जागृत पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभाषिकत्व असा भेद करता येणार नाही तुम्हाला. असा तुम्ही भेद करू शकत नाहीत. आणि तुम्ही कामून करायला असा भेद तुम्ही. आणि आम्हाला तर वाटलं वेदांत श्रेणीतले जे सद्गुरू आहेत, वेदांत निरूपण करणारे जे सद्गुरू असतात ते अभेद मानतात आणि तुम्ही तिथं आम्हाला भेदच सांगायला. मग माझ्या विचारण्यात चूक व्हायली का तुमच्या सांगण्यात चूक व्हायली? कशात चूक मानावी? भेद सांगणाऱ्यात चूक मानायची का विचारणाऱ्यामध्ये? आता इथं तर प्रत्यक्ष सांगणाऱ्यामध्ये चूक निघाली ना. प्रत्यक्ष प्रतितीला काय? कारण त्याचं उत्तर आपल्याला अजून तर काही कळालं नाही ना. म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी भेद ज्ञानाचा त्यानं आरोप केलाय, त्यानं गुरुवर आरोप केलाय. असा भेद तुम्हाला करता येणार नाही, कारण तुम्ही अद्वैत ज्ञान सांगणारे सद्गुरू आहात आणि अद्वैत ज्ञान भेद रहित असतंय. गुरुजीलाच म्हणायला आहे अद्वैत ज्ञान भेद रहित असते. तुम्ही तर आम्हाला भेदच सांगायला. दोन्ही पदार्थांना, माझं तर मत आहे दोन्ही पदार्थांना, म्हणजे कोण्या दोन्ही पदार्थांना? दोन्ही पदार्थांना, जागृतीतल्या पदार्थांना आणि स्वप्नातल्या पदार्थांना. एक तर व्यावहारिकत्व तरी द्या, नाही तर मग प्रातिभाषिकत्व तरी. प्रातिभाषिक सत्य तरी एक माना, नाहीतर गुरुजी म्हणले बराबर पडले जाळ्यात. आता हे आता जाळ्यात पडलं. हे कवा असं म्हणीन याचीच तर वाट बघून होतो. असे खरा फाशे पारदी असतो ना, खरा फाशे पारदी तो रिकाम्या हातानं जातच नाही. बराबर फाशे लावतो तो. जिथं पारव्या उतरणार आहेत तिथंच फाशी लावतो. कसं कळत असेल त्याला? कारण तो जातीवंत कसा आहे?
फाशे पारधी. तसे हे जातीवंत कोण? सद्गुरु कसे येत? जातीवंत आहेत ना, हे गुरु नाहीत ना. हे कोण आहेत? हे सद्गुरु आहेत हे का नाही? म्हणून यांनी जे टाकलेला फासा होता त्या फाश्यामध्ये शिष्य अडकला है का नाही? त्यावेळेस गुरुजी मनातली मनात हसले असते का नाही? बरं मनातली मनात का व्हायनात, पण ज्या अर्थी आपल्याला ऐकताना तसं व्हालंय तर त्यांनी फासा टाकणाराला हा पारव्या अडकल्या की फाश्या पारद्याला आनंद होतो का नाही? आणि जर एक बी नाही अडकली उडून गेल्या तर दुःख होते का नाही? हा मग फाश्यात ते अडकला का तुम्ही? हे का नाही? असे फासे शास्त्र टाकीत असते. पण आता हे फासा टाकणं चांगलं असतंय का बरं? फासे टाकणं चांगलं आहे का? कारण याच्यामध्ये कोण पडणार आहे? ह्या फाश्यामध्ये कोण अडकणार आहे? जीव, हे का नाही? ह्या फाश्यात जीव अडकला की त्या जीवाला काय करणार? हा, है का नाही? तो जो मरू लागला का, कोण? जीव. मग त्याच मरणाला मारतात ते. त्याला मारतेत का? त्याला मारा येते का? आता पस्तोर मेलाय का ते? मग मारलं तरी बी कशाला मारतो गुरु? मरणाला मारतो तो. असा हा फाशे पारधी गुरु आहे. हा फाशे पारधी, हा मरणाला मारतोय, है का नाही? मरणालाच कापतोय ते. आता पस्तोर जीवाला मरणानं जीवाला कापलं. मरणानं कोणाला कापलं? आणि गुरु कोणाला कापतात? मग याच्यात सुटायले कोण? हा, त्या जीवाला मोकळं करण्यासाठी फाश्यात पाडणे. फाश्यात पाडणं म्हणजे बांधणं नाही ना. हा, मग इथं बांधणं कसं आहे? मोकळं सोडणं. हा तर परमार्थ आहे. परमार्थ नाथांच्या ह्या नाथाची उलटी खून, ही उलटी खून लक्षात आली पाहिजे. गुरुनं फाश्यात टाकलं की मोकळा झाला कोण? जीव, है का नाही? आणि फाश्यात पडल्यावर त्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सांगतात. फाश्यात पडूस तर मात्र त्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सांगत नाहीत. नाही त्याला सांगितलं तरी कळत नाही. किती बी सांगा, डोसकं फोडून घ्या, हा, तरी पण कळत नाही. मग केव्हा कळत आहे? फाश्यात पडल्यावर. म्हणून आधी फाशे टाकावे लागतात. म्हणून हे टाकलेले फाशेच होते आतापर्यंतचे. मग आता ह्या फाश्यामध्ये हा शिष्य अडकलाय. आता पक्का अडकलाय का आधारकाचा अडकलाय? ते बी अडकण्यामध्ये पक्काच अडकलाय. आता हे सुटणारच नाही. किती बी त्यानं वळवळ करू दे. आता तर्कदृष्टी असला म्हणून काय झालं? हा, फाश्यामध्ये घार बी पडती आणि चिमणी बी पडती, अडकती. हा, घार खूप उंच उडती म्हणून ती शक्तिशाली, असं फाशे पक्के असतात ना. तसं या ठिकाणी हा फाश्यामध्ये अडकलाय. त्याच्या विचारण्यावरूनच कळायले का गुरुनं सांगितलं म्हणून? ते कसं काय कळालं? त्याच्या विचारण्यावरूनच. हा, असं कळणं म्हणजेच याला म्हणतात 8 हात लाकूड 9 हात धिलपी. हे याच्यामध्ये आहे का?
याच्यात दिले का ते फासा? नाही. मग फासा आता अडकल्याला हे त्याच्यामध्ये कळायले का नाही? मग ही एक हात दिलपी कुठून आगाव आली? काय तेच अपरोक्ष आहे. काय म्हणून तो म्हणतो असा भेद करायला तुम्हाला जमत नाही, तुम्ही करू नये, तुम्हाला वपत नाही, कारण तुम्ही अद्वैत चिंतन करणारे माणसं आहेत. स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये भेद करू नका. दोन्हीलाही उपादान कारण तेच आहे आणि अधिष्ठान कारण हे. मग असा भेद का करता? त्यावेळेस गुरुजी म्हणाले, आता नीट ऐक. आता तू हा आता तू ही भाजीच आहे. तू काय करतो? आता तू ही भाजीच करतो. आता पूर्वी ख्याती निरूपणामध्ये, अगोदर ख्याती निरूपण चौथ्या रंगामध्ये सांगितलं का नाही? त्या निरूपणामध्ये, ख्याती निरूपणामध्ये निवृत्ती एक प्रकारची सांगितली का दोन प्रकारची? दोन. मग कोणती कोणती? आत्यंतिक आणि लयरूप. हा, एक आत्यंतिक कारणासहित कार्य. कार्याची निवृत्ती है का नाही, आणि एक कारणा वाचून हा, कार्य. कार्याची निवृत्ती. आणि कारणा वाचून कार्याची निवृत्ती जी असते का, तिला लय रूप निवृत्ती म्हणते. आणि कारणासहित कार्याची निवृत्ती म्हणलं की आत्यंतिक. आत्यंतिक निवृत्ती है का नाही. लयरूप निवृत्तीमध्ये आत्यंतिक नाश होत नाही आणि कारणासहित कार्याच्या निवृत्तीमध्ये आत्यंतिक नाश होत आहे का नाही. खुरपिल्यावर पुन्हा तण बदाड उगवतच, हराळ उगवतीच, पण खुरपिल्या दिसत नाही. मग ती हराळाची निवृत्ती कोणती म्हणायची? लयरूप. हा. आणि जर मग पुन्हा ते 665 घातल्यावर ट्रॅक्टर, मोठं ट्रॅक्टरानं जर त्याला पलटीच हाणली तर त्याला पुन्हा उगवतच नाही ती. त्याला म्हणायचं विनाश रूप आत्यंतिक निवृत्ती है का नाही. अशा दोन प्रकारच्या निवृत्त्या सांगितल्या होत्या का नाही? ख्याती वर्णन झाल्यावर त्यानं ऐकल्या होत्या. मग त्यात पहिली कारणासहित कार्याची निवृत्ती आणि ती विनाशरूप असते, त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. ही स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही हे खरे. कसा अर्थ करावा ह्या वाक्याचा? कसं वाक्य पहा. पहिली कारणासहित कार्याची विनाशरूप आत्यंतिक निवृत्ती पहिली, ही स्वप्नाची जागृतीमध्ये ज्ञाना वाचून घडणार नाही हे खरे. हे ज्ञाना वाचून घडणार नाही हे खरंय. कसा अर्थ काढा? आत्यंतिक होणार नाही, हा. लयरूप होईल असं. हा, म्हणजेच स्वप्न संपल्याच्या नंतर झोप जाते किंवा झोप गेल्यावर जागृती येते, आणि जागृती आली म्हणून स्वप्न जातं. मग जागृती आली म्हणून स्वप्न जाते का झोप गेली म्हणून स्वप्न जाते? आता इकून जर नाही कळालं, हा, स्वप्नाचा लय कशात झालाय? स्वप्नाचा लय कशात झालाय? निद्रेत. हा, कशामुळे स्वप्न आलत निद्रेमुळे जातं. हे का नाही. मग लय कशात होईल?
त्याच्यातच हा आहे का नाही. ज्या डिपूची गाडी आली त्याच डिपूला वापस दुसऱ्या डिपोला जमा करतात का. मग हे स्वप्न ज्या डिपोतून आलत हा डिपो हा झोपीचा आहे का नाही. मग त्याची निवृत्ती कशात होणार आहे का नाही. आणि त्या झोप हे काय आहे कारणच आहे ना. झोप मग निवृत्ती कशात झाली त्या कार्याची त्याच्या कारणात. स्वप्नाचं कारण काय आहे का नाही. आणि मग कार्याची निवृत्ती कशात होती. कारणात होती. हा मग झोपीतच निवृत्ती मानायची आहे का नाही. झोप गेली की तिच्या सोबत स्वप्न बी गेलं. कारण ते झोपी सोबतच आलं होतं ना. आणि झोपी जाताना झोप येताना तिच्या संगच आलं होतं. झोप जाताना तिच्या सगळं आहे का नाही. म्हणजेच झोप त्याला कारण आहे. म्हणून कार्य असणारं स्वप्न त्याच्या कारणामध्येच लीन होणार. मग त्याच्या विरोधी स्वप्नाच्या विरोधी कोणती अवस्था आहे. जागृती आहे का नाही. मग जागृती आली म्हणून हे ढोबळ मानानं मान नाही. पण शास्त्रीय दृष्टीनं हा निद्रा गेली म्हणून आहे का नाही. म्हणून जागृती स्वप्नाच्या विरोधात आहे. विरोधी ती कशी विरोधी कशामुळे म्हणायचं ते विरोधी आहे. जागृतीत स्वप्न येत नाही झोपीतच येते. हा झोपीच्या विरुद्ध. त्याच्या कारणाच्या विरुद्ध आहे ना स्वप्न. स्वप्नाचं कारण काय आहे. झोप निद्रा आहे का नाही. म्हणजे निद्रा आली तर स्वप्न येत आहे का नाही. आणि निद्रा गेली तर जागृता येते आहे का नाही. मग जे गेल्यानं येतय आणि आल्यानं येतय हा जी जागृता आली म्हणून स्वप्न गेलं आहे का नाही. आणि जागृत निद्रा आली म्हणून स्वप्न आलंय आणि निद्रा गेली म्हणून जागृत आली. हे जाणं येणं जे निद्रेचं व्हालंय का ह्या जाण्या येण्यामध्येच दोन सत्ता येतात. निद्रा जाण्यामध्ये जागृती आहे आणि निद्रा येण्यामध्ये स्वप्न आहे. म्हणून हे दोन्ही विरोधात येत. रात्र झाली की दिवस राहतच नाही आणि दिवस झाला की है का नाही. हे दिवस आणि रात्र एकमेकाला विरोधी आहेत का नाही. तसं स्वप्न आणि जागृती एकमेकाला विरोधी. म्हणून विरोधी धर्मवान जर आला तर त्या ठिकाणी ते त्याचा विरोधी धर्मवान राहत नाही. मग जे प्रबल असन त्याचे कार्य चालू होतात. प्रबलाचे कार्य चालू होतात. म्हणून जागृता आली की स्वप्न मावळतय. मग आत्यंतिक निवृत्ती ही स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही हे खरं. स्वप्नाची निवृत्ती जागृतीमध्ये होते पण ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती करायची. कुठे करायची आणि कशाने होणार. मग ती ब्रह्मज्ञानानंच होणार. त्याच्या वाचून होणार नाही ना. हे खरं आहे ना. आणि जर ब्रह्मज्ञान नाही झालं तर
स्वप्नाची निवृत्ती होत नाही का? होती ना. पण लय रूप होती, है का नाही? मग गुरुजी म्हणतात बाबा स्वप्नाची निवृत्ती जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान वाचून होत नाही. ही आत्यंतिक निवृत्ती ही होणार नाही जागृतीमध्ये, पण लय रूप निवृत्ती मात्र होती. त्याच्यासाठी दुसरा दृष्टांत द्याला त्यांनी. जर समजा एखाद्या गाडग्याला काठीनं मारलं, गाडग्याला काठीनं मारलं, त्यावेळेस त्या घटाची आत्यंतिक निवृत्ती होते का लयरूप निवृत्ती होते? मातीत राहिलीच ना उपादान कारण. जर समजा एखाद्याच्या बाईच्या नवऱ्यानं दारू पिली आणि सगळ्या उतरंडी त्यानं काठीनं फोडून टाकल्या, उतरंडी सगळ्याच फोडल्या, का म्हणून? दारू पिली म्हणून, दारू पिली म्हणून फोडून टाकल्या. आणि सांच्या पारी ती जेव्हा रानातून बाई आली, ती बघायली एक बी उतरंड दिसना तिथं. हा, मग फोडल्या कशावरून? फोडल्या कशावरून? आकार राहिला नाही त्याचा, फुटला. हा, काय फुटला? आकार. तिनं कशावरून जाणलं उतरंडी फुटल्यात? तिथं खापर दिसले, खापर. हा, खापर दिसले. तिला ज्ञान कशाचं झालं? ते खापर कशाचे येतं? हा, त्या उतरंडीच्याच गाडग्याचे खापर आहेत ना. मग त्या मातीची निवृत्ती झाली का? त्याच्या कारणाची निवृत्ती झाली का? कार्याची निवृत्ती झाली. आणि मग कार्याची निश्चय निवृत्ती झाली तर तिला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात का? मग तिथं केवळ आकाराचा नाश त्या ठिकाणी झालाय, पण खापर मातीचे तसेच आहेत तिथं. आणि त्याच्याहून तर कळालं ना मग उतरंड फुटली म्हणून. जर समजा सगळ्याला सगळे त्यानं गाडगे इकले असते दारू ऐकणाराला नेऊन, तर तिला कोणचं ज्ञान झालं असतं मग? हा, तिथं कारण सुद्धा दिसलं नाही, ते दिसलं नसतं ना, आहे का नाही? म्हणून आत्यंतिक निवृत्तीमध्ये आणि लयरूप निवृत्तीमध्ये इतका फरक आहे. परंतु दंडाधिकांच्या प्रहाराने घटादी कार्याची उपादान कारण जी मृत्तिका आहे, उपादान कारण मृत्तिका है का ना, तिच्यात लयरूप जी दुसरी निवृत्ती, ती स्वप्नाचा हेतू जो निद्रा दोष, ती स्वप्नाचा हेतू निद्रा दोष, त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाच्या विरोधी जी जागृती, तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञाना वाचून संभवते. ही लयरूप निवृत्ती झोप गेली म्हणून तरी म्हणा, नाही तर जागृती आली म्हणून तरी म्हणा, पण लय रूपत निवृत्ती होती, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. आता जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थातील, जागृत आणि स्वप्न या दोन्ही अवस्थातील पदार्थाची समान सत्ता झाली पाहिजे, अशी जी तुझी दुसरी शंका होती ना, तिचे तुला समाधान सांगतो. पहिल्या शंकेचं उत्तर त्यांनी दिली की बाबा दोन प्रकारच्या निवृत्त्या असतात. ब्रह्मज्ञानानं निवृत्ती आत्यंतिक होती हे मला मान्य आहे, पण
लयरूप निवृत्ती होण्यासाठी ब्रह्मज्ञानाची सुद्धा गरज लागत नाही. लयरूप होण्यासाठी ब्रह्मज्ञानाची त्याच्या वाचून ज्ञाना वाचून निवृत्ती होती, हे का नाही. आणि आत्यंतिक निवृत्ती होण्यासाठी ब्रह्मज्ञानच लागत आहे. आणि तोच काय म्हणला होता, ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती होऊ नये. मग कुठं नाही ना बाबा होत, आमचं तेच म्हणणं आहे ना. आता आपण आपल्याच गळ्याला फाशी बसायलेत का नाही त्याच्या. आता टाइम झालाय, थोडं राहिलं होतं, पण मग ते आता उद्याच्याला ते घेऊन सुरुवातीला आणि पुन्हा परिच्छेद घेऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.